राम राम विद्यार्थी मित्रांनो, आपण तुमच्या समोर आलोय टीईटीचा पेपर घेऊन. टीईटी पेपर 1 असो या 2 असो, मराठी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने विचारलं जातं. काही अवघड नाही. पेपर 1 म्हणा 2 म्हणा, मराठीचे प्रश्न तुम्हाला सोपे असतात आणि त्यामध्ये तुम्ही पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकता. मराठीला पैकीच्या पैकी मार्क पडले तर हिंदी तुम्ही निवडलेलं असेल तर हिंदीलाही तुम्हाला 25 पेक्षा जास्त मार्क पडू शकतात. म्हणजे तुमचा इथे 60 पैकी 55 प्लस स्कोअर होऊन जातो. म्हणजे तुम्ही पासिंगच्या जवळ जाता. म्हणून भाषेवर प्रेम करा, भाषा चांगल्या करा. मानसशास्त्र, समाजशास्त्र आणि मानसशास्त्राचे जर तुम्ही चांगला अभ्यास केला तर या ठिकाणी तुम्ही पासच होऊन जाता. चला, पहिलाच प्रश्न आहे. खालील उतारा वाचून खालील प्रश्न क्रमांक 1 ते 4 लक्षात घ्या. उतारा वाचायच्या आधी प्रश्न वाचा, प्रश्न वाचल्यानंतर उतारा वाचा आणि मग पटकन उत्तर द्या. आता मी उतारा वाचत बसणार नाही. 1 ते 4 प्रश्न सोडून देऊ आणि 5वा प्रश्न घेऊ. चला, आता या ठिकाणी 5वा प्रश्न आहे. चला या इकडे पाहुणे मंडळ. ओके, काय सांगतोय आपल्याला हे? ग्राह्य शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? त्याज्य, स्वीकारार्ह, गृहीत, घेण्यास योग्य. तर आपल्याला माहित आहे की त्याचं उत्तर आहे काय? ग्राह्य, त्याज्य. काही हे नाही, हे नाही, हे नाही. चला, म्हणजे एक गोष्ट लक्षात आली. विरुद्धार्थी शब्दावरती एक प्रश्न असणार, समानार्थी शब्दावर एक प्रश्न असणार, म्हणीवर एक प्रश्न असणार म्हणजे असणार. त्यानंतर आपल्या याच्यावरती पत्रलेखनावर एक प्रश्न असणार, अलंकारावर एक प्रश्न असणार. म्हणजे काही ताण घ्यायचा नाही, काहीच नक्की होता. चला पुढे 6 नंबरचा प्रश्न तुमच्या पुढे घेऊन आलोय. माधव भित्रा नाही. माधव भित्रा नाही या वाक्याचे अर्थ न बदलता होणारे होकारार्थी वाक्य कोणते? माधव भित्रा आहे, माधव शूर नाही, असे नाही, माधव शूर आहे. आता काय सांगितलं त्यांनी? अर्थ न बदलता होणाऱ्या होकारार्थी वाक्य कोणते? मग इथं काय सांगितलं आपल्याला? माधव भित्रा नाही. अशा वाक्यामध्ये हा जो शब्द असतो भित्रा, त्याच्या विरुद्धार्थी शब्द पाहायचा. भित्रा शूर, मग माधव शूर आहे म्हणजे माधव भित्रा नाही. एक शब्द महत्वाचा असतो. म्हणजे काय? माधव भित्रा नाही, भित्रा याच्या विरुद्धार्थी शब्द कोणता? शूर. मग माधव शूर आहे म्हणजे कसा नाही? भित्रा नाही. अर्थ एकच आहे, एकच अर्थ आहे. माधव भित्रा नाही या वाक्याचे अर्थ न बदलता होणारे होकारार्थी वाक्य कोणते? मग अर्थ न बदलता माधव भित्रा नाहीये म्हणजे माधव कसा आहे? शूर आहे. मग माधव शूर आहे हे ते लक्षात. चला पुढे, काही अवघड नाही. प्रश्न क्रमांक 7 तुमच्या पुढे घेऊन आलोय. त्याचं नाव काय? पिसू. पिसू या शब्दाचे योग्य अनेक वचन कोणते? आता या ठिकाणी आपल्याला महत्वाचा प्रश्न आला वचनाचा. वचनावरती 100% एक प्रश्न येतोय. चला, पिसू, पिसवा, पिसे, पिसुवा, पिसा. तर या ठिकाणी लक्षात घ्या, पिसू, पिसवा, पिसू, पिसवा, सासू, सासवा, जाऊ, जावा. म्हणजे काय? उकारांत स्त्रीलिंगी नामाचे सासू, उकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन वाकारांत होते. सासू, सासवा, जाऊ, जावा, पिसू, पिसवा, उवा. चला, 8 नंबरचा प्रश्न. पुढील पैकी कोणत्या वाक्यातील क्रियापद सकर्मक आहे? सकर्मक म्हणजे जे क्रियापद वाक्यामध्ये कर्म घेऊन येतं. म्हणजे क्रियापदाचे मुख्य 2 प्रकार पडतात. एकाला म्हटलं सकर्मक क्रियापद, एकाला म्हटलं अकर्मक क्रियापद. सकर्मक क्रियापद म्हणजे ज्याच्यामध्ये कर्म असतं आणि अकर्मक क्रियापद म्हणजे ज्याच्यामध्ये कर्म नसतं. ज्या वाक्यात क्रियापद कर्म घेऊन येतं त्याला सकर्मक म्हणतात. मी रस्त्यात पडलो, पडणारा मी आहे. पडण्याची क्रिया माझ्यावरच घडली म्हणजे या वाक्यात कर्म नाही म्हणजे अकर्मक आहे. आज भाऊबीज आहे, असणारी काय आहे? भाऊबीज आहे आणि असण्याची क्रिया भाऊबीजीवरच घडली म्हणजे या वाक्यातही कर्म नाही, हे सुद्धा अकर्मक आहे. आता सुनील उद्या जाईल, जाणारा कोण आहे? सुनील आहे आणि जाण्याची क्रिया सुनीलवरच घडली म्हणजे या वाक्यातही कर्म नाही. मग आरोही लाडू खाते, खाणारी कोण आहे? आरोही आहे आणि खाण्याची क्रिया लाडूवर घडली म्हणजे खाते हे क्रियापद सकर्मक आहे. चला, सकर्मक, अकर्मक, सकर्मक, अकर्मक, सकर्मक, अकर्मक. पुढचा प्रश्न आहे. डोंगरा एवढी हाव, तिळा एवढी धाव. डोंगरा एवढी हाव, तिळा एवढी धाव या म्हणीचा योग्य अर्थ कोणता? खूप हाव असणे,
महत्वाकांक्षा असणे, महत्वाकांक्षा मोठी पण ती पूर्ण करण्याची कुवत नसणे, डोंगर व तिळाची तुलना करणे, डोंगरा एवढी हाव आणि तिळा एवढी धाव, महत्वाकांक्षा मोठी पण ती पूर्ण करण्याची कुवत नसणे. चला पुढे घ्या गुरुजी, पुढे घ्या गुरुजी. कोणी कुणास हसू नये, कोणी कुणास हसू नये या वाक्यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार कोणता? आता बघा, सर्वनाम म्हणजे नामाऐवजी येणारा शब्द म्हणजे सर्वनाम, नामाऐवजी येणारा शब्द म्हणजे सर्वनाम, नामाची जागा घेणारा शब्द म्हणजे सर्वनाम. सर्वनामाचे मुख्य 6 प्रकार पडतात: पुरुषवाचक, दर्शक, संबंधी, प्रश्नार्थक, अनिश्चित, आत्मवाचक. मूळ सर्वनामे 9: मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः. मूळ सर्वनामे 9 आहे. मग इथं कोणी कोणास हसू नये, सर्वनामाचा प्रकार ओळखा. कोणी कोणास म्हणजे या ठिकाणी निश्चित नाहीये, प्रश्नार्थकचा विषय नाही, दर्शक नाही, संबंधी नाही, मग काय? त्याचं उत्तर आहे अनिश्चित. कुणी कुणास हसू नये, कुणी कुणास बोलू नये, कुणी कुणास बघू नये, पण निश्चित सांगितलं नाही, म्हणून त्याचं काय नाव आहे? अनिश्चित सर्वनाम. पुढील पैकी गुणविशेषणाचे उदाहरण कोणते? गुणविशेषण सांगितलं आपल्याला. गुण: सर्व मुली, दोन्ही भाऊ, काळा कुत्रा, खूप लोक. आता लक्षात घ्या, नामाबद्दल विशेष माहिती सांगणारी जात म्हणजे विशेषण. नामाबद्दल विशेष माहिती सांगणारी जात म्हणजे विशेषण. विशेषणाचे 3 प्रकार पडतात: गुणविशेषण, संख्या विशेषण, सार्वनामिक विशेषण. संख्या विशेषणाचे 5 प्रकार आहे: गणना, क्रम, आवृत्ती, पृथकत्व, अनिश्चित. गणना, क्रम, आवृत्ती, पृथकत्व, अनिश्चित. आणि मग आपल्याला विचारलं त्याने गुणविशेषण. मग गुणविशेषणात काय काय येतं लक्षात घ्या. रंग, रूप, स्वरूप, आकार, चव आणि स्वभाव. रंग, रूप, स्वरूप, रंग, रूप, स्वरूप, आकार, चव. रंग, रूप, स्वरूप, आकार, चव, स्वभाव. रंग, रूप, स्वरूप, आकार, चव आणि स्वभाव. एवढं कशात येतं? गुणामध्ये येतं. मग या ठिकाणी सर्व नाही, दोन्ही नाही, खूप नाही, मग काळा कुत्रा. काळा कुत्रा गुणविशेषण आहे. काळा, रंग, रूप, स्वरूप, आकार, चव आणि स्वभाव. रंग, रूप, स्वरूप, आकार, चव आणि स्वभाव हे ज्याच्यामध्ये असतं त्याला गुण म्हणायचं. सारे बळ एकवटून त्याने आकाशात झेप घेतली या वाक्याचा काळ ओळखा. आता घेऊया, सारे बळ एकवटून त्याने आकाशात झेप घेतली. झेप घेतली. आता या ठिकाणी क्रियापद दिसतं आपल्याला, घेतली, घेतली, घेतली. मग एकटं क्रियापद असतो, तो साधा काळ असतो आणि त्याचा शेवट लन झालेला असतो, म्हणजे तो साधा भूतकाळ असतो. झेप घेतली, झेप घेतली, मग त्याचा काळ कोणता आहे? साधा भूतकाळ. मग लक्षात घ्यायचं, वाक्यामध्ये एकच क्रियापद असेल तर त्याला काय म्हणायचं? साधा काळ म्हणायचा. त्याचा शेवट जर ल ने झालेला असेल, ल ल ल ला ली ले ने झालेला असेल तर त्याला म्हणायचं भूतकाळ. आता तुम्ही म्हणणार भविष्यकाळात असेल तर त्या ठिकाणी डोक्यात ठेवायचं आपल्याला येल, आणि भूतकाळात लक्षात ठेवायचं ल. घेतली, मी पुस्तक वाचले, हां, मग ले आलं, आणि इकडं मी पुस्तक वाचेल म्हणजे येल. भविष्यकाळातील क्रियापदाचा शेवट ल ने झालेला जरी असला त्याच्या मागं मात्रा असतो म्हणजे येल म्हणायचं त्याला. आणि भूतकाळातील क्रियापदामध्ये काय असतं तर ल असतं, हे डोक्यात ठेवायचं. एकटं क्रियापद असलं की साधा काळ म्हणा, एकटं क्रियापद असला का साधा काळ म्हणा, एकटं क्रियापद असलं की साधा काळ म्हणा. आणि मग या ठिकाणी पुन्हा एक लक्षात ठेवायचं, ज्या वाक्याच्या शेवटी धातू साधिताला त लागलेला असेल त्या वाक्याचा शेवट जर आहे ने असेल तर तो असतो त आहे, चालू वर्तमान काळ आहे. ल आहे, पूर्ण वर्तमान काळ आहे. त होता, चालू भूतकाळ होता. ल होता, पूर्ण भूतकाळ होता. ल होता, इथं लक्षात घ्या बरं का. त म्हटलं की चालू आहे. क्रियापदाच्या मागे धातू साधिताला त लागलेलं दिसलं, आहे दिसलं वर्तमान म्हणा, आहेच्या मागे त दिसलं चालू वर्तमान म्हणा. वता दिसलं भूतकाळ म्हणा, आणि वताच्या मागे त दिसलं चालू भूतकाळ म्हणा. आहे दिसलं वर्तमान काळ म्हणा, आणि आहेच्या मागे ल दिसलं पूर्ण वर्तमान काळ म्हणा. म्हणजे ल असेल तर पूर्ण असतं. इथं बघा, वता दिसलं भूतकाळ म्हणा आणि त्याच्या मागे ल दिसलं पूर्ण भूतकाळ म्हणा. इथं एकटं क्रियापद आलं घेतली, म्हणून तो असतो साधा. काय आलं आपलं? साधा भूतकाळ. फोन आला होता त्याच्यामुळे थोडंसं फोन वाजते, लय फोन चालू राहते.
चला, आई म्हणाली इच्छा असो वा नसो प्रपंच मानला की आपोआप स्वार्थी होतो. या वाक्यात किती विराम चिन्हे आले आहेत? मग चला आता विराम चिन्हे, विराम थांबा. तुम्ही कुठं थांबायचं हे आपल्याला ते चिन्ह सांगत असतं. पूर्ण विराम, पूर्ण थांबा, स्वल्प विराम, सु अधिक अल्प, स्वल्प अल्प थांबा. आता या ठिकाणी आई म्हणाली स्वल्प विराम 1 2 2 2 2 3 3. हा, या वाक्यात किती विराम चिन्हे आली आहे? 3. कोणतं? हे 1 म्हणजे स्वल्प विराम. त्यानंतर हे 1 कोणतं? दुहेरी अवतरण चिन्ह. आणि हा कोणतं? हे कोणतं आहे? तर हे पूर्ण विराम आहे. हा, आणि आणखी हे का? स्वल्प विराम. आई म्हणाली 1 स्वल्प विराम, दुहेरी अवतरण चिन्ह. या वाक्यात किती विराम चिन्ह आले आहे? 1, हे 2 येथपर्यंत, आणि हे 3, आणि हे 4. 4 आलं. 4 द्या मग. चला, विरामचिन्ह महत्वाचं द्यायचं त्याला. पुढील पैकी प्रत्यय जोडून तयार झालेला शब्द ओळखा. प्रत्यय सांगितलं, प्रत्यय. आता प्रत्यय म्हणजे काय? प्रत्यय म्हणजे शब्दाच्या शेवटी जोडली जाणारी अक्षरे. आता या ठिकाणी आपण म्हणलं औरंग, औरंगजेब होता, त्याला आपण औरंग म्हणलं, औरंग्या, औरंगा, आणि त्याला म्हटलं बाद, औरंगाबाद. औरंग मूळ शब्द, त्याला बाद लागलं. शब्दाच्या शेवटी जोडली जातात त्यांना काय म्हणायचं? प्रत्यय. आता इथे बघा, हार मूळ शब्द त्याला लागलं उप. शब्दाच्या सुरुवातीला जोडली जाणारी अक्षरे त्याला उपसर्ग म्हणतात. म्हणजे हा उपसर्ग घटित शब्द आहे. जड हा शब्द आहे त्याला आव लागलं, अवजड. हा पण उपसर्ग लागलेला शब्द आहे. कार मूळ शब्द आहे त्याला लागलं प्रति, प्रतिकार. हा पण उपसर्ग लागलेला शब्द आहे. झुमके हा मूळ शब्द आहे, हा दार, हा प्रत्यय लागलेला शब्द आहे. म्हणून आपलं उत्तर काय? झुमकेदार, झुमकेदार, झुमकेदार. घुसलं का दार? चला, पतीचा समानार्थी शब्द ओळखा. पती, नवरा, दादला. कांता. हा, कांत म्हणजे नवरा, कांता म्हणजे बायको. भरता, भरता, दारा, जाया. बघा, कांता म्हणजे बायको, दारा म्हणजे बायको, जाया म्हणजे बायको. मग पती म्हणजे भरता, भ्रतार. हा, भ्राता नाही, भरतार, भरता. पती या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. मग काय? तर लक्षात घ्या, भरता आहे, भरता. इथे आहे भरता. चला, झुमकेदार सांगितलं इथे 14 नंबरचं. चला पुढे. आता इथे काय? 16 ते 19 कविता आली पुन्हा. आणि मग चला आता 16 ते 19 कविता. 19 पर्यंत सोडून द्या. कविताचे आधी कविता वाचून नाही घ्यायची, आधी प्रश्न वाचायचे, मग कविता वाचायची. चला, 20 नंबरचा प्रश्न तुमच्या पुढे घेऊन आलो आपण. काय आहे 20 नंबरचा प्रश्न? पुढील पैकी शुद्ध शब्द ओळखा. हा, आता विचारपूर्वक आहे बरं का. शुद्ध शब्द आले बघ. चाली रीती, चाली रीती, चाली रीती, आणि चाली रीती. तर मला सांगायचंय तुम्ही चाली रीती कोणता शब्द शुद्ध आहे? पटकन. 1 नंबर तर होऊ शकत नाही. 2 नंबर, 2 नंबर होऊ शकतो. 2 नंबर होऊ शकतो. कोणता? चाली रीती. 3 नंबर, 3 नंबर बी होऊ शकतो गुरुजी. हा नाही होऊ शकत, हा नाही होऊ शकत. मग या ठिकाणी चाली आणि रीती, आणि या ठिकाणी चाली रीती. आता रीती रिवाज, चाली रीती, खऱ्या अर्थाने हा शब्द शुद्ध असला पाहिजे. चाली रीती. रीती हा शब्द आपण लिहिताना असा न लिहिता कसा लिहितो? असा लिहितो, रीती. हा, म्हणून रीती इथं जोडा आणि चालीला जोडा, म्हणून 2 नंबर शुद्ध म्हणा. चाली रीती. चला पुढं. पुढील पैकी अर्थाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द ओळखा. घमेंड, गर्व, डौलदारपणा, अहंता. तर घमेंड, गर्व, अहमपणा असेल त्याला आपण अहंता म्हणू. म्हणजे या ठिकाणी डौलदारपणा हा शब्द वेगळा येईल.
कोणालाही कळू न देता या शब्द समूहासाठी योग्य शब्द कोणता? कोणालाच कळू न देता. बिन तक्रार, बिन धोक, बिन धास्त, बिन बेभाट, बोभाट संधी, बिन बोभाट, बेभाट नाही. हां, तर हे नाही कोणालाच न कळू देता बिन बोभाट. हे इथे प्रिंटिंग मिस्टेक आहे. चला पुढं चला. बँकेतील हिशोबात गडबड झाल्याचे मॅनेजरला कळल्याने काय घडलं? लहान करतो थोडस. हां, बँकेतील हिशोबात गडबड झाल्याचे मॅनेजरला कळल्याने तेथील कारकुनाने टिंबटिंब योग्य वाक्प्रचार वापरून वाक्य पूर्ण करा. तोंड घशी पडणे, तोंड काळे करणे, तोंडात शेण घालणे, तोंडाचे पाणी पळणे, तोंड काळे करणे. हां, म्हणजे निघून जाणे. हां, दृष्टीआड होणे. हां, तर काय पाहिजे? तोंड काळे करणे. आपण म्हणतो तोंड काळं कर, दिसू नको आमच्या पुढं याच्यानंतर. चला 23 नंबरचा प्रश्न आहे तुमच्यापुढे. एवढे सोपे प्रश्न आहेत TETला, काही अवघड नाही. तुम्ही 30 पैकी 25, 28 सहज मार्क घेऊ शकता आणि 25 हिंदीला घ्यायचे, झाले तुम्ही पास. हां, चला काही अवघड नाही. जर तुम्हाला व्याकरण अशा सोप्या पद्धतीने शिकायचं असेल तर घे भरारी डोळे गुरुजी नावाचा आपला ॲप आहे. म्हणतं घे भ रा